स्नेहनीरस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे हे अपडेट आपल्या समोर सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जे शिक्षण विभागामध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत किंवा शिक्षण खात्यामध्ये जे काम करत आहेत या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत नियुक्ती दिली जात नाही आहे किंवा जॉईनिंग दिली जात नाही आहे. या विद्यार्थ्यांना नियुक्तीचं जे आपलं पत्र आहे ते आपण पत्र सुद्धा त्या आस्थापनेला लिहायचं आहे. याच्या मागची कारण काय, नंतर मानधनाचं जे आहे मार्च महिन्यातलं मानधन सर कधी होणार आहेत अशी विद्यार्थ्यांचे जे कमेंट्स येत असतात. नंतर नवीन एक जी आर आलेला आहे 28 तारखेचा, तो परिपत्रक आहे, जी आर आहे आणि ते NIC दिल्लीच्या संदर्भातील एक पत्र आहे आणि तो आपल्या युवा कार्य प्रशिक्षणाची संदर्भाने आहे, म्हणजेच पगाराच्या संदर्भाने ते या सर्व जे अपडेट आहे आणि आपले इतर जे प्रश्न आहेत त्याचे सुद्धा उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण तत्पूर्वी माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या या चॅनलला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आपला कार्यकाळ हा 5 महिने वाढलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि इतर जे काही विभाग आहेत म्हणजे शिक्षण विभाग सोडून इतर खात्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना जॉईनिंग मिळालेली आहे. जॉईनिंग कोणाला मिळालेली आहे, जे विद्यार्थी 6 महिने कंप्लीट केलेले होते अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे. पुन्हा मग ही विद्यार्थी 11 महिन्यापर्यंत राहतील. जसं त्या जी आर मध्ये लिहिलेलं होतं की 11 महिने कंप्लीट झाल्यानंतर एक दिवस सुद्धा त्या ठिकाणी जास्त राहता येणार नाही, त्याच पद्धतीचा हा जी आर आहे. स्वयं घोषणापत्र आपण लिहून दिलेलं आहे, मग तशीच नियुक्ती आहे. परंतु सर्वात जास्त विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण खात्यामध्ये काम करत आहेत, मग त्या खाजगी शाळा असो की मग आपल्या सरकारी शाळा असो, सरकारी आस्थापना असो. मग अशा ठिकाणी अजूनपर्यंत त्याचे म्हणजे नेमकं त्यांना जॉईनिंग कधी दिली जाणार आहे. 2 महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मग उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये यांचं प्रशिक्षण सुरू राहणार आहे का, शाळा बंद राहणार आहेत. मग शाळा बंद म्हणजेच काम जे आहे कामकाजही बंद राहणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी शिक्षकांच्या 15-15 दिवसाच्या त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ड्युट्या लावल्या जात असतात आणि या 2 महिन्यांमध्ये नेमकं काय होतं हे अजूनपर्यंत त्यांनी दिलेलं नाही. मग त्यात विदर्भातल्या ज्या शाळा आहेत त्या 26 जून नंतर चालू होतात आणि बाकी इतर ठिकाणच्या ज्या शाळा आहेत महाराष्ट्रातल्या विदर्भ सोडून त्या सर्व 16 तारखेला कोणत्या 14 तारखेला शाळा सुरू होत असतात. मग अशा वेळेला हे जे विद्यार्थी आहेत त्या मग या दोन हे जे विद्यार्थी आहेत कोणते खासगी शाळांची आस्थापना आणि शिक्षण विभाग आणि आपला सरकारी शिक्षण विभागातल्या खात्यातली शाळा. तर मग या ठिकाणी ह्या जर विद्यार्थ्यांना आता बाकीच्या विद्यार्थ्यांना यांच्यासोबत जे जॉईनिंग दिली त्यांच्या 11 महिन्याचा कार्यकाळ लवकर कंप्लीट होईल आणि हे जे विद्यार्थी आहेत यांना मात्र 2 ते 2.5 महिन्याचा गॅप. आधीच काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना 1 महिन्याच्या आधी त्यांना सोडावं लागलेलं आहे, 2 महिन्या आधी सोडावं लागलेलं आहे, म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपलेला होता. मग असे जे विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना 2-2, 4-4 महिन्याचे गॅप या ठिकाणी पडणार आहे. मग महत्वाचा विषय काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडा विचार करायचा आहे. जे शिक्षण विभागामध्ये विद्यार्थी काम करत आहेत अशा विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्यायचं आहे की प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही काम करत आहात, तर मग शाळा बंद असताना तुम्ही प्रशिक्षण म्हणून काम कराल का? जेव्हा की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करत असाल किंवा तो शाळा लेवलला कोणती काम असतात हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. मग शाळा जर बंद असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काम कोणते करणार आहात? जरी शिक्षण विभागाचे कोणते उपक्रम जर या उन्हाळ्यामध्ये चालू असेल, जसं कृती कार्यक्रम असो किंवा इतर कोणते असेल, त्यांचे कामकाज तुम्ही पाहणार आहात. परंतु शासनाने जर असं म्हटलं की शाळा बंद आहे, विद्यार्थी त्या ठिकाणी नाही आहेत आणि शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही आहेत, मग ही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेणार कसे? मग हे 2 महिने प्रशिक्षण घेणार नाही तर मग प्रशिक्षणार्थींना वेतन किंवा मानधन कसं देणार? मग यांना प्रशिक्षणच मिळणार नाही, मग त्यांना मानधन किंवा वेतन देऊन काय फायदा? हा जर शासन विचार करत असेल किंवा शिक्षण विभाग विचार करत असेल तर हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला 2 महिन्यांना किंवा 2.5 महिन्यांना या ठिकाणी तुम्हाला पुन्हा नियुक्ती मिळणार आहे. हा विचार तुम्हाला करायचा आहे, कारण आपण काही शासन नाहीये, अजूनपर्यंत आपण निर्णय घेतलेला नाहीये, म्हणजे यांनी निर्णय घेतलेला नाहीये. जसा निर्णय येईल तसा मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे शिक्षण विभाग खात्याच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे की दोन्ही बाजू समजून घ्यायचे. शाळा बंद, विद्यार्थी नसणार आहेत आणि आपण प्रशिक्षण घेतो आहे. आपण त्या ठिकाणी रोजगार म्हणून नाही आहोत, पण प्रशिक्षण जेव्हा चालू असेल तेव्हाच प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल. शाळाच बंद असेल तर प्रशिक्षण मिळेलच कसं, हे महत्वाचं आहे. म्हणून याच्यावर थोडा विचार करायचा आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी आहेत, जे इतर खात्याचे विद्यार्थी आहेत, त्यांनी अजूनपर्यंत आधार अपडेटेशन केलं नसेल किंवा आधारचं तुम्ही अपडेट केलं नसेल त्या पोर्टलला जाऊन, तर तुम्ही आवर्जून त्या पोर्टलला जाऊन तुम्ही आधार तुमचं अपडेट करून घ्या, कारण आधार अपडेट शिवाय तुम्हाला मानधन मिळणार नाही हे सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे माझा की मानधन मिळणार नाही. मग मानधन कोणाला मिळणार नाही की तुम्ही तुमच्या हवेत जर असाल की मी
जॉईन पुन्हा झालेलो आहे, पण आधार अपडेट करणं नाही. आधार अपडेट करणं इम्पॉर्टंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर महत्वाचा विषय आहे मार्चचं मानधन. मार्चचं मानधन कधी होणार आहे? आपल्याला माहिती आहे कोणतंही मानधन जे आहे युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातलं आतापर्यंतच ज्या दिवशी तुमचा महिना संपतो त्या दिवसापासून 15 दिवस लागतातच, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण तुमची अटेंडन्स पाठवणं, अटेंडन्स घेऊन तुमची अटेंडन्स तुमच्या त्या ज्या आस्थापनेकडनं मागून घेणं, नंतर ते त्या आस्थापनेकडनं ते जिल्ह्याला पाठवणं आणि जिल्ह्यातून मंत्रालयाला पाठवणं, या सर्व प्रोसेसला नंतर चेकर मेकरची प्रोसेस असते. ते सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर याला सर्व 15 दिवस लागतात. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचं 15 एप्रिल पर्यंत मानधन होईल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि हे महत्वाचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थीचं मानधन हे एकाच वेळी होत नाही. वेगवेगळ्या सर्वांच्या तारखा असतात, सर्वांच्या वेगवेगळे पाठवण्याचे किंवा वेगवेगळे कामकाजाचे, म्हणजे त्या त्या जिल्ह्याचं वेगवेगळं डिपार्टमेंट असतं, वेगवेगळी माणसं त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की कुणाला 15 तारखेपर्यंत येणार आहे, तर कुणाला लवकर येईल किंवा कुणाला त्याच्यापेक्षा लेट येऊ शकते किंवा 20 दिवसांनी येऊ शकते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मार्चच्या संदर्भानं तुम्हाला हे सांगतोय की वेतन येईल, परंतु 15-20 दिवस लागेल. आणि तुम्हाला हे समजायला पाहिजे आपल्याला की आतापर्यंत कोणतंच मानधन थकीत नाहीये, म्हणजे पहिल्या महिन्यापासून कोणाचंच झालं नाहीये असं विद्यार्थी नाहीये. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आलेली जी मानधन आहेत 3 किंवा 4 किंवा 5 महिन्याची, तर आता हा सुद्धा मानधन येईल, हे सुद्धा महत्वाचं आहे. नंतर परिपत्रक जे आलं म्हटलं तुम्हाला 28 तारखेचं, तर 28 तारखेचं परिपत्रक काय आहे? दिल्लीच्या NICच्या याच्यातून तुम्हाला हे दिलेलं आहे की जी युवा कार्य प्रशिक्षणार्थी, एवढे सारे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत, म्हणजे 1,10,000 असेल की 28,000 असेल, पण या विद्यार्थ्यांचं पेमेंट करायला एकवाक्यता नाहीये, म्हणजे एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांचं पेमेंट होत नाही असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण या जे आपले मानधन आहे, हे या मानधनासाठी ऑनलाईन अटेंडन्स तुमची नोंद केली जाणार आहे. आणि त्यासाठीच हा नवीन जो परिपत्रक आहे ते परिपत्रक आलेलं आहे. म्हणजे इथून पुढे जे विद्यार्थी जॉईन होतील, म्हणजे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतील, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अटेंडन्स येणार आहे. आणि ऑनलाईन अटेंडन्सच्या बाबतीत तुमचं जेवढी अटेंडन्स असेल त्यानुसार तुमचं वेतन निघणार आहे आणि वेळेवर असणार आहे. ते ज्या ज्या खाते आहेत त्या खात्याशी अटेंडन्स लिंक असणार आहे आणि त्या माध्यमातून तुमचं वेतन होणार आहे. आणि त्यामुळे कोणीही जसं आता सर वेतन कधी होणार आहे, मानधन कधी होणार आहे, असं काही बोलले जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे सुद्धा एक परिपत्रक आलेलं आहे 28 तारखेचं, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. असंच हे जे अपडेट आहे, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.